Thank you, Acharya, for the nice श्लोक. आता अथर्व शेआर आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. ही माझी आई आहे. तिचे नाव रमा आहे आणि हे माझे पप्पा आहे. त्यांचं नाव योगेश आहे. एक होता ससा आणि कासव. ते रेस करणार होते. सस्याला वाटलं तो जिंकणार. ते रेसिंग रेस सुरू केली त्यांनी. ससा पुढे गेला. कासवच्या मध्येच ससा थांबला. ससाला भूक लागली होती म्हणून त्यांनी खाल्लं. त्याला झोप आली म्हणून तो झाडाच्या खाली झोपला आणि कासव ससाच्या पुढे गेला आणि कासव जिंकला. चांगली गोष्ट अथर्व. आता मंडळी, ऋषी सर्वे करून आपण आजच्या वेदर फॉरकास्ट मध्ये पाऊस पडणार आहे का हे ऐकू या. राज, हे माझं आई नीलम, हे माझं आजी सुमन. सांग सांग भोलानाथ, बर्फ पडेल काय? शाळेभोवती बर्फासाठून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, बर्फ पडेल काय? भोलानाथ आला आता गरबा आणि दांड्या. आई या वर्षी पण लावेल का नाचायला? भोलानाथ भोलानाथ आला आता गरबा आणि दांड्या. आई या वर्षी पण लावेल का नाचायला? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, बर्फ पडेल काय? भोलानाथ उद्या आहे मराठीचा पेपर. पेपर नंतर प्लेटीत वर जाईन का परस्पर? भोलानाथ उद्या आहे मराठीचा पेपर. पेपर नंतर प्लेटीत वर जाईन का परस्पर? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, बर्फ पडेल काय? भोलानाथ आला आता हॅलोवीन मस्त. माझी करतील का कॅन्डी सगळी फस्त? भोलानाथ आला आता हॅलोवीन मस्त. बाबा माझे करतील का कॅन्डी सगळी फस्त? भोलानाथ 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 भोलानाथ,
सांग सांग भोलानाथ बर्फ पडेल काय लवकरच लाव आम्ही दिवाळीची लाईट्स लाडूसाठी होईल का देवीची फाईट लवकरच लाव आम्ही दिवाळीची लाईट्स लाडूसाठी होईल का देवीची फाईट भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ बर्फ पडेल काय That was very funny, Rishi. आता यश पुढं मराठी गोष्ट सांगणार आहे. हे माझे बाबा आहेत त्यांचे नाव अमोल आहे. हा माझा भाऊ आहे सोहम. ही माझी आई आहे नीता आणि हे माझी आजी आहे जुवा आणि हे माझे आबा आहेत बालकृष्ण आडनाव. माझं नाव यश पुराव आहे. मी मॉर्गनविल मराठी शाळेमध्ये जातो. आज मी तुम्हाला चिमणी आणि पोपटाची गोष्ट सांगणार आहे. एक होतं मोठं जंगल. त्याच्यामध्ये झाडं खूप होते. एका झाडावरती एक पोपट राहत होता. दुसऱ्या झाडावरती एक चिमणी राहत होती. चिमणी आणि पोपट मित्रमैत्रीण होते. रोज संध्याकाळी ते नेहमी खेळायचे. खेळताना चिमणी नेहमी उशिरा यायची आणि पोपट नेहमी लवकर यायचा. तर एका दिवस पोपटनी तिच्या आईला विचारलं, आई की चिमणी रोज उशिरा कशाला येते? तर तिच्या आईने सांगितलं की चिमणी आधी तिचं काम करून येते, तिचं जेवण गोळा करून येते, आईवडिलांना मदत करते, म्हणून ती नेहमी उशिरा येते. म्हणून थंडी सुरू झाली की चिमणी तिच्या घरामध्ये उबदार असते आणि पोपट थंडीमध्ये राहतो कारण तो घर बांधत नाही. म्हणून आज मजा करताना उद्याचा विचार करायचा असतो.